पांडुरंग परमात्म्याने मला दिलेली देण आहे, हे फक्त माझ्या कर्मासाठी मी वापर करत असतो. या गोष्टीचा फक्त कर्मासाठी, पैशासाठी अजिबात वापर नाही. विठ्ठल विठ्ठल. म्हणून चिंतामणी महाराज असतील, दत्तात्रय महाराज असतील, माझ्या पाठीमागे आज साक्षात मारुती आहे. ते जशी सेवा घडून घेतील त्याप्रमाणे सेवा करण्याचा प्रयत्न करेल. विठ्ठल. ज्ञानोबा या भागातून सांगतात की दोन नावामध्ये किती ताकद आहे, राम आणि कृष्ण. तसे तर कर्मकांडामध्ये 24 अवतार सांगितलेले आहेत. कर्मकांडामध्ये 24 अवतार सांगितलेले आहेत, परंतु 24 अवतारापैकी 2 अवतार पूर्ण आहेत, बाकीचे अवतार अपूर्ण आहेत. पूर्ण अवताराला या ठिकाणी किंमत असते. मला पूर्णावृत्तीला लोक किंमत देत असतात, अर्धवटाला किंमत नाही. उगाच बांधकाम केलं आणि छतच नाही घातला आणि म्हणलं आपलं घर बांधलं झालं, होईल का? नाही होत. पत्राची ऍडजस्टमेंट होती, घर नाही होत. पत्राची ही ऍडजस्टमेंट होती, घर नाही होत. म्हणून पूर्णावतीला किंमत देतात. म्हणून हे 2 अवतार पूर्ण सांगितले, राम आणि कृष्ण. राम आणि कृष्ण हे अवतार पूर्ण सांगितल्यानंतर महाराज सांगतात या नामाची ताकद किती आहे. या नामाची ताकद एवढी आहे महाराज की जे माणूस सांगायलाय ताकद राम नामामध्ये किती आहे, कृष्ण नामामध्ये किती आहे. बरं, एखाद्यानं आपल्यातल्या एखाद्यानं उठला आणि म्हणला उद्याच्याला पाऊस भरपूर पडणार आहे, कोणी म्हणावं घेईन का? पंजाब डग बसलाय तसं नाही. पण एखादा पंजाब डग म्हणू द्या, आता कीर्तनातून जायची तयारी करता तुम्ही, झाकाझाकी करायला कीर्तनातून जायची तयारी करता. म्हणून सांगणारा कोण आहे? सांगणारा कोण आहे? साक्षात माऊली ज्ञानोबा आहेत, वैष्णव आहेत. ज्ञानदेव वैष्णव मोठा, ज्ञानदेव वैष्णव मोठा हे पुरावा झाला महाराज. त्याच्यानंतर ज्ञानोबा आहे, सागर आहे. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानाचे सागर थोडा विको कमी करा. तुम्हाला समजा माहित आपल्याला. तसेच सर्वांचं एकदा नाव घ्यायचं राहील. मृदुंगाची थाप जे टाकतायत इंद्रापेक्षाही चांगलं वादन ज्यांचं आहे. महाराज आले आले त्यांनी माझी भेट घेतली. आमचे गोविंद महाराज, बरोबर गोविंद महाराज आहेत, ते 1 नंबर पकवाज वादक आहे आणि त्यांचे गुरु त्यांच्यापेक्षा 1 नंबर पकवाज वादक आहे. माधव महाराज नरवडे गुरुजींचे ते शिष्य आहेत. त्यांचं या ठिकाणी आता राहायला तेवढा टाइम दखून घ्या आमचा, आहे का नाही. त्यानंतर गायनाचार्यामध्ये असतील आमचे सुखदेव महाराज, नारायणाबा, तसेच आमचे मित्र हरी महाराज, अंमलस महाराज, तुमचं नाव काय? रामेश्वर महाराज. तसे सर्वच गौंडगावकर मंडळी कीर्तनासाठी उपस्थित आहे. याच्याशिवाय महाराज आपला अधूर आहे ना, याच्याशिवाय कीर्तन अधूर आहे. तुम्ही किती मोठा सप्ताह करा आणि त्याच्यामध्ये वादक नाही, कीर्तनकार आहे पण वादक नाही बरोबर, गायनाचार्य नाही बरोबर, माईक सिस्टीम नाही बरोबर, आणि माझ्यासारख्या नवीन कीर्तनकाराला माईक सिस्टीम लागती आणि गायनाचार्याची साथ भक्कम पाहिजे. तशी तुम्ही साथ ठेवा. एका ठिकाणी आम्ही कीर्तनाला गेलो, आता फडावरची कीर्तन करायची सवय
एका ठिकाणी कीर्तनाला गेलतो, कीर्तन झाल्यावर मला कळालं मग माईक बंद होतं. एवढी बिकट परिस्थिती राहते महाराज. सोपं खेळ नाही, म्हणून मी वेळ समजला. सगळ्यांना साथ धरून महाराज कीर्तन सेवा पार पाडण्याचा प्रयत्न. विठ्ठल महाराज मला आले बोलले 18 पगड जाती मिळून हे गाव आहे महाराज. सप्ताही या ठिकाणी चांगलं होतं आणि देवस्थानही चांगले. माझी एक दोन महिन्याला चक्कर होती. या ठिकाणी महाराज का मामाचंच गाव आहे ना, त्याच्यामुळे यायला काही लाज नाही. आणि तुमच्या समोर उभं राहिलो हेच माझं पुण्य. तुमच्यामुळे मी आज या ठिकाणी उभं राहिलो. विठ्ठल विठ्ठल. म्हणून महाराज सांगतात, ज्ञानोबा म्हणतात रामकृष्ण नामामध्ये एवढी ताकद आहे. एकदा अकबर राजा बागेमध्ये फिरायला गेला. अकबर आणि बिरबल. सध्याला माहिती, लहान लेकराला जास्तच माहिती नाही. आताच्या लेकराला अकबर बिलबर नाही. आताच्या लेकराला कुठे अकबर बिल. आता तसा लाडच नाही. आला जन्माला आला तेव्हाच मोबाईल घेऊन यायला. त्याला शांत करण्यासाठी मला मोबाईल लागायला. पहिले आपल्याला शांत करण्यासाठी 2 ठोके होते, आता मोबाईल लागायला. विठ्ठल विठ्ठल. माझा राग आला तर येऊ द्या, लेकरून रडायला तर रडू द्या, पण त्याची परमार्थाकडे ओढ लावा. लहानपणापासून डॉक्टर म्हणला त्याला नॉनव्हेज चारा, त्याची तब्येत सुधारती. पट्ट्या व्हेज खाऊन तब्येत बघा कशी आहे का नाही. तुम्ही म्हणता नॉनव्हेज खाल्ल्यानंच तब्येत बनती, तसं नसते महाराज. व्हेज खाल्ल्यानं तब्येत बनती. माऊलीचा प्रसाद आहे महाराज. तुम्ही खा ना, काजू आहे, बदाम आहे, तूप आहे. आता तूप म्हणलं की चूप म्हणायला येतं, पण तूप आहे, तुम्ही ते खा ना. नॉनव्हेज खाण्यापेक्षा माझं म्हणते महाराज माळकरी व्हा. होईल तेवढं समाज परमार्थाकडे वळवा. आता जी तरुण पिढी आहे ती बरबाद होणारी पिढी आहे. मी त्या तरुण पिढीतला आहे. पण बसताना कोणासोबत बसायचं हे महत्वाचं आहे. संगत गुण बी चांगला लागला पाहिजे. संगत गुण जर वाईट लागला तर वाईट मार्गाला जाण्याची शक्यता आहे. पण संत तसं नाही महाराज. संतांच्या जर नादी लागल्या ना, वाईटालाही चांगलं बनवण्याची ताकद संतांमध्ये आहे. सारखे करीती तात्काळ. म्हणून महाराज जेवढं शक्य होईल तेवढं व्यसनाच्या अधीन जाऊ नका. या मार्गाला लागा. इथं समजेच वयापेक्षा वयानं जास्त मोठे दिसायले. वयानं बी ज्ञानानं बी. कारण माझी बुद्धी लहान आहे ना तुमच्यापेक्षा. तुम्ही सर्व वयस्कर जर या ठिकाणी अनेक जर तरुण मंडळी असतील तर कीर्तनाला महाराज याच्यापेक्षा जास्त शोभा आली असते. विठ्ठल विठ्ठल. अकबर बादशाह आणि बिरबल बागेमध्ये फिरत असताना त्यांनी महाराज एक फुल घेतलं. बहुतेक ते मोगऱ्याचं असं. जास्त वास कोणत्या फुलाचं आहे ते मोगऱ्याच्या. मोगऱ्याचं फुल महाराज अकबर बादशाहने घेतलं. त्याचा वास घेतला. वास घेतल्याच्या नंतर ते मोहून गेला. मोहून गेल्याच्या नंतर त्याने महाराज घरी आल्याच्या नंतर सर्व मंडळीला जमा केलं. प्रधान सर्व त्या बैठकीत जमा केली. बैठक भरली. बैठकीत सांगितलं
की जिथं जिथं रिकामी जागा आहे ग्रामपंचायतची तिथं तिथं म्हणले या फुलाच्या बागा लावून टाका. कुठं बी मस्त. मग राजानं सुरुवात केल्याच्या नंतर एकदा दौंडी पेटली इथे मसन वाटेत बी झाड तेच लावले. आता मसन वाटा बी ग्रामपंचायत असल्यामुळे रिकामच राहते ना. जाळल्याच्या नंतर 4-5 दिवसांनी तिथे कोण राहते. तिथं बी महाराज मोगऱ्याची फुलं लावून टाकली, झाडं लावून टाकली. झाडं लावल्याच्या नंतर मग अकबर बादशाह झाडं लावण्याचा आदेश दिला. झाडं लावले. झाडं लावल्याच्या नंतर लोकांना पंचायत पडी. मेल्याच्या नंतर जाळायचं कुठं. स्मशानभूमी झाडं लावली म्हणजे जाळायचं कुठं ही पंचायत पडी. महाराज लोक टेन्शन मध्ये असताना महाराज बिरबलाकडे लोक गेली. बिरबलाला सांगितलं असं असं झालं. महाराजांनी आपलं राजानं या ठिकाणी झाडं लावायला सांगितली. आता माणसं कुठं जाळायची सांगा तुम्ही. सांगा म्हणले तुम्ही माणसं कुठं जाळायची. त्यावेळेस बिरबल बादशाह हुशार होता. बिरबलाने महाराज एक युक्ती लढली. महाराजाकडे गेला. महाराजाला सांगितलं महाराज तुम्ही काय केलं. महाराज म्हणले असं असं फुलाचं झाडाचं नियोजन लावलं आपण. तू म्हणले बरोबर आहे तुमचं, पण तुम्हाला काय पाहिजे. फुलाचा वास. फुलाचा वासच पाहिजे तुम्हाला. ते म्हणले मी तुम्हाला फुलाचा वास आणून. महाराज बाजारामध्ये गेला. बादशाला म्हणला चला हे डोसक्यातून काढून टाका. म्हणजे झाड हे त्याच्या झंझटीत पडू नका. तुम्ही डोसक्यातून काढून टाका. चला म्हणलं बाजारात नेलं महाराज त्याला. आणि बाजारामधून एक अत्तराची बाटली घेतली 30 रुपयाची. मोगऱ्याच्या अत्तराची. अर्क राहते त्याच्यामध्ये महाराज. अर्क आणि त्याला पुऱ्या सुगंध दिलेले राहतात. तर समजे अर्क जसे येतं महाराज तसं आपलं शरीर आहे, पण नाम आहे अर्क. झाड लावायची गरज नाही. तुम्हाला प्रपंचात राहून देखील रामनाम घेता येतं. असं नाही की तुम्हाला एखाद्या मठात जायचं, एखाद्या डोंगरात जायचं आणि तपश्चर्या करीत बसायचं. लेकर बार वाड्यावर सोडायची. असं आहे का. तसं नाही. परमार्थात प्रपंचात राहून देखील परमार्थ करता येतं. पण ते कसा करावं. नेटका करावं. परमार्थ हा नेटका केला पाहिजे माणसाने. रामकृष्ण नामाची ताकद ही आपल्याला घेतल्याच्या नंतर कळते. बरोबर आहे का नाही. समजा भूक लागली. भूक लागल्याच्या नंतर आपल्याला भूकीची किंमत कळते. तसं नाम घेतल्याच्या नंतर आपल्याला नामाची किंमत कळते. विठ्ठल विठ्ठल. हा देह हा जीवन हे जीवन कशा करता दिलं आहे आपल्याला. देवे दिला देह भजन गोमटा का भोजन गोमटा. कशा करता दिला देह. आपण असाच वाया घालवलं माया. खाये पिये पेटकू दुआ दिये शेटकू असं काम झालं आपलं. महाराज हा देह कशा करता दिला हे आपल्याला आणि कळलंच नाही. साधू संताला कळलं. ते जन्म मरणाच्या तावडीतून सुटले. महाराज आपल्याला जन्म मरणाच्या तावडीतून सुटायचं म्हणलं लय अवघड आहे आत्ताचा काळ. आपण जन्म मरणाच्या तावडीतून सुटत नाही सुटलं तरी आपलं राम नाम आपल्याला वाया जाऊ देणार नाही. राम नामाची ताकद अशी आहे की तुम्हाला कधी वाया जाऊ देणार नाही. आता आम्हाला वाया जाऊ देणार नाही. तुम्हाला काय वाया जाऊ देणार. विठ्ठल विठ्ठल. अजिबात महाराज यात हा देह दिला ना तर बिंदास जगायचं. पण देवाचं नाव घेत घेत जगायचं. नाव घेतो आवडीने. महाराज
देवाचं नाव घेत 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 आपण चालायचं. स्वयंपाक करत असेल, माता माऊली जर स्वयंपाक करत असतील तर स्वयंपाक करताना पोळी जर समजा उंडा चुरायला लागली तर याला शिवाय देण्यापेक्षा, तिला नाव ठेवण्यापेक्षा रामनाम घेतलेलं कधी कामामध्ये काम काही म्हणा राम राम. काम करीत असताना मला राम राम नाम घ्यायचं. काही करू द्या तुम्ही, राम नाम घ्यायचंच. पण तुम्ही तसं करीत नाही, याच्या त्याच्या उचापात्या करीत बसता. बरोबर का नाही? अतिशय सुंदर आवाज महाराज, खरंच. मी ना कुठं कीर्तन जाऊ दे, आता आपल्याला स्वर नाही, गायनाचं तेवढं अंग नाही, पण ज्याला गायनाचं अंग आहे तरी ते तसं आपल्याला कळतंय. इतका नंबर एक आवाज आहे दोघा जणांचा. दोघा जणांसाठी एकदा टाळ्या वाजवा. खूपच छान महाराज. डबिंग आवाज आहे तुमचा. लेडीजचा सुद्धा होऊ शकतो आणि माणसाचा सुद्धा. वरी गेल्याच्या नंतर लेडीजचा आवाज येतो का नाही? भयानक. आता काय गायन करतात. आता काही जणांना कळत नसेल ते म्हणतात काय आढळले बाबा, तू येत तू येईल 500 येतं तुला 1000. तू फक्त नुसतं 7 म्हणून दाखव. बरोबर आहे का? सोपं आहे का? हे सोपं नाही महाराज. आमच्या वडिलांनी एकदा शिकायला टाकलं का पेटी शिकायला टाकलं. पेटी काय सोपी राहते काय? पेटी शिकणाऱ्यालाच कळते काय राहते तेव्हा. आमच्या वडिलांनी एकदा शिकायला टाकलं. शिकायला टाकल्याच्या नंतर मग आम्ही महाराज 5 वर्ष झाली. 5 वर्षानंतर परत मला वडील घरी न्यायला आले. वडिलांनी महाराजाला विचारलं, महाराज शिकला का आमचा मुलगा? महाराज म्हणले ते नाही शिकला, पण त्याच्या नात्याने मी जेवढं शिकलो ते विसरलो. एवढं अवघड राहते महाराज. विठ्ठल सोपं नाही महाराज गायन. आणि बायांनी बी, महिला मंडळींनी बी काम करीत असताना नाव घेतलं पाहिजे. नाव कसं घेतलं पाहिजे? एकदम नंबर 1. तुम्ही जसं नवऱ्याचं नाव घेता त्याचप्रमाणे देवाचं नाव घ्यायचं. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी असं नाम सतत घेत जायचं. त्यानंतर आपला उद्धार निश्चितच आहे. विठ्ठल विठ्ठल. जुने गाणे देखील महाराज मस्त म्हणतात महिला म्हणजे. पाटीचा ग भाऊराया, भाऊ गराया, भाऊजईच्या नादाला लागून गेला की गवाया. हाय का नाही? असे गाणे म्हणतात महाराज. एकदा आम्ही बहिणीच्या लग्नामध्ये म्हणून लागली जातेच ती हळद दळतात ना, तो म्हणून लागलो. सहज ऐकलं, घरी होतो, सहज ऐकलं. मस्त गाणे म्हणतात. हार हरीला नवरीच्या चोळीवरी हाल्या काढीला. ते कळू देत नाही तर पुढे काय म्हणले, पण मी ध्यान देऊन होतो. हार हरीला तेच असं एकदम स्वर मिक्स होते. आपला तसं होऊ शकत नाही. पण महाराज तुम्हाला भगवंताची केलेली देण आहे. नंबर 1 आहे. विठ्ठल विठ्ठल. त्यानंतर राम नामामध्ये जर काय ताकद असेल ना तर
महाराज एकदा नारद मुनी फिरत असताना नारद मुनी भजन नंबर 6 नंबरचे ते संन्यासी, 1 नंबरचे हे बाबा मारुतीराय आणि 6 नंबरचे संन्यासी जर कोण असेल तर ते नारद ऋषी, नारद मुनी. नारद मुनीला महाराज एकदा श्राप दिला, नारद मुनीला श्राप दिला की तू एका जागेवर थांबणार नाही, तू एका जागेवर थांबणार नाही म्हणता महाराज ते एका जागेवर थांबता येणे गेलं, असं एका जागेवर उभं राहता येणे गेलं. ते सतत फिरत होते, भजन मात्र चालू होतं, ते सतत फिरायचे, त्यांचा काही श्राप मिटणे गेला. एकदा बद्रिका आश्रमामध्ये महाराज अखंड हरिनाम सप्ताह चालू होते. तर त्या सप्त्यामध्ये महाराज गेले आणि ब्रह्मदेवाने सांगितलं महाराज आमच्या इथे सप्ताह सुरू आहे, तुम्ही या ठिकाणी थांबा. या ठिकाणी थांबा म्हणल्याच्या नंतर त्यांनी त्यांची कथा सांगितली, मला एका ठिकाणी थांबता येत नाही, म्हणजे एका ठिकाणी मला थांबता येत नाही. त्यावेळेस त्यांनी सांगितलं काही करा पण तुम्ही थांबा. मग रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी असा जप चालू होता. जप चालू असताना महाराज 1 महिन्यात एका जागेवर थांबले. 1 महिन्यात एका जागेवर थांबल्याच्या नंतर त्याला 1 महिन्यानं महाराज एका साधकानं असं हालिलं, महाराज म्हणले आता तरी तुम्ही भजनाच्या बाहेर या. तुम्ही काय झालं, नेमकं भजन सुरू केलं, नेमकं भजन सुरू केलं असं म्हणल्याच्या नंतर ते महाराज हसायला लागले. हसायला लागल्याच्या नंतर म्हणले काय झालं हसायला. त्यावेळेस ते म्हणले महाराज तुम्ही आत्ता भजन नाही सुरू केलं तब्बल 1 महिना झालं तुम्ही एका ठिकाणावर आहेत. कशामुळे तर त्यांचा श्राप मिटला फक्त एका कारणामुळे. ते महाराज ज्ञानोबा पहिल्या चरणामध्ये सांगतात, राम ज्ञानदेव रामकृष्ण नामी ही हे झालं महाराज पहिलं उदाहरण. रामकृष्ण नामी हे दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मराकारे, हृदयामध्ये स्मरा. महाराज ज्ञानोबा सांगतात मी जे केलं ते तुम्ही करा. वाईट उपदेश नाही ना महाराज, फक्त काय सांगितलं तुम्हाला तुमच्या जमिनीतला तुकडा द्यायला सांगितलं का महाराजाला. होय, तुमच्या जमिनीतला तुकडा नाही मागितला महाराज, तुमचं चांगलं व्हावं याकरता त्यांनी महाराज फक्त तुमच्या तोंडातून राम नावाचा जप मागितला, कृष्ण नावाचा जप मागितला. विठ्ठल विठ्ठल महाराज चोखोबराय संत होऊन गेले, अत्यंत देवाचे प्रिय संत चोखोबराय. चोखोबरायांना महाराज देवळात येऊ देत नव्हती लोक. तेव्हाची लोक लिटिंची होती, आताची तरी बरोबर येते. कस तरी तरुणाला टाळ तर घेऊन उभं राहू देतात, नाही तर पहिले मात्र ठुरे खाली कुठं चालला, कवा केला काय नाही, भजन आला इथं भजन आलो तू वाटे का तुला हरिपाठ, तेला येऊ द्या इकडं ओळू द्या. पहिले दिवस तुम्ही थोडं पोटातून शिकून आली होय नाही ना, पण शिकत शिकत तुमच्याकडे बघून ते पुढे येतात महाराज. म्हणून तरुणांना इकडे आणा. तर त्या ठिकाणी महाराज चोखोबरायांना गावातली लोक बरोबर वागत नव्हती. त्यांच्या झोपडी महाराज तेला टाकायला साधा कपडा सुद्धा दिला नव्हता.
एवढी त्यांची बिकट परिस्थिती होती. चोकोबारायांची पत्नी देखील महाराज त्यांना एके दिवशी पत्नी देखील म्हणाली, त्याला म्हणे, होय हो, तुम्ही एवढं देवाचं भजन करता, आला का होते तुमच्यासाठी एकदा तरी? आला का तुमच्यासाठी एकदा तरी? त्यानं काही केलं का? त्यानं आपल्याकडे पाहिलं का? नाही. मग त्या देवाचं नामस्मरण का करता तुम्ही? देवाने महाराज आता चोकोबारांना तर देवाला कसं विचारायचं, पण चोकोबारा म्हणले, देव एक दिवशी तीरावर बसले असताना बायकोला संग घेऊन गेले चोकोबारा, आणि भीमा तीरावर बसले असताना चोकोबारायांनी महाराज देवाचं ध्यान केलं आणि देव त्या ठिकाणी प्रकट झाले. देवाने सांगितलं, काय झालं चोकोबारा? चोकोबारांनी तोंड इतकुसं केलं महाराज आणि त्यांनी सांगितलं, हे बघा चोकोबारा, हे बघा देवा, तुमचं मी इतकं भजन करतो, तुमचं नामस्मरण करतो, परंतु मला त्याचा या गोष्टीचा अजिबात खंत नाही की तुम्ही मला भेटत नाही. माझी परिस्थिती अशी आहे. संतांची परिस्थिती कशी असू द्या, ते दुसऱ्याचा विचार करतात. कशी असू द्या परिस्थिती, ते दुसऱ्याचा विचार करतात. न देखवे डोळा. महाराज, तुम्ही जर बुडत असले ना तर संतांना अजिबात देखत नाही. असंच एका ठिकाणी आपल्यात संतास किती फरक आहे. एका जणाचा महाराज लय पोट दुखू लागला, किती दवाखाने केले त्यानं. डॉक्टर त्याला एकदा ते डॉक्टरकडे गेला, मोठ्या डॉक्टरकडे गेला, औरंगाबादला, संभाजीनगर. आता औरंगाबाद ते जुनं नाव आहे, त्याच्यामुळे सतत तोंड आले. चांगलं नाही पण सतत तोंड आले. छत्रपती संभाजीनगरला गेले. संभाजीनगरला मोठ्या दवाखान्यात गेल्याच्या नंतर मला डॉक्टर त्याने बसले, ते माणूस बसला. त्याने सांगितलं, तोंड उघडा, डोळे भाकवा, तोंड वाचवा, जीभ बाहेर काढा, पालत झोपा, उघड झोपा, सरळ व्हा, हात वरी करा, जीभ बाहेर काढा. एवढं झाल्याच्या नंतर मला डॉक्टरने विचारलं, तुम्हाला काय होतं? पेशंट, डॉक्टर तज्ञ आणि रोग गुप्त, असं काम आहे. म्हणून मला ते डॉक्टरकडे गेला. डॉक्टरकडे, मोठ्या डॉक्टरकडे जाऊन मी त्याचं पोट राहिलं. आपल्याला सांगलं बरं, आपली कंडिशन सांगा, त्याचं पोटच राहिलं नाही आमचा. मग एकदा त्याच्या घरी गेलो, ते सांगितलं, महाराज लोक आले की लोक का हटकून विचारतात, महाराज आमचं असंच आहे, आमचं तसंच आहे, काय करावं काय नाही. मला आमचं घरचं चांगलं नाही, तुमचं काय होणार आहे? आम्ही सांगितलं, तुमचं काय होणार आहे? मला विचारलं म्हणते, महाराज म्हणले, आमचं पोट याच पोराचं म्हणले पोट दुखायला लय दिवस झालं. ते मात्र सांगू लागलं, लय दिवस लय मोठा दवाखाना केलं म्हणले महाराज, पोट काय राहीना झालं, पोट दुखायचं काय राहीना म्हणले. त्यावेळेस मी मग त्याचं एक शेजारीनं आणली होती 4 व्हीलर गाडी. शेजाऱ्यानं 4 व्हीलर गाडी आणली, कोणची? शिफ्ट गाडी आणली, आणि त्याच्यातलं क्लास मॉडेल शिफ्ट डिझायर आणि शिफ्ट यानं आणली होती. शिफ्ट शेजाऱ्यानं. मी म्हणलं, तुम्ही काय करा, 4 व्हीलर घेऊन या, शिफ्ट डिझायर. महाराज ज्या दिवशी त्यानं रिबिन कापली त्या याची डिझायर, त्या दिवशी त्याचं पोट चकच राहिलं. हे आपल्यात फरक आहे. विठ्ठल विठ्ठल. आपल्याला शेजाऱ्याचं बरं झालेलं देखवतच नाही, पण संतांना तसं नाही. महाराज संत समजाचा विचार करतात, संत समजाचा विचार करतात. चोकोबारायण महाराज सांगितलं, महाराज देवा, मी अजिबात या विश्वाचा विचार करत नाही,
ते मला काय म्हणतील, माझ्यासोबत कसं वागतील, याचा मला अजिबात खंत नाही. परंतु माझ्या घरचे आहे ना, माझी बायको मला बोलती रे की तुमचा देव तुमच्यासाठी काय करतो. कधीच नवऱ्याला वाईट म्हणायचं नाही. काही काही बाया जेवायचं जर असलं, ए पप्पिया विचार त्याला जेवायचं का त्या आला बाहेरून, असं तसं नाही करायचं. मला जेवढं तुम्ही संसारात सुख जर शोधायचं असेल, आता तुम्ही समजे सुखाच्या शोधात राहता, सुख हे नाही. मला समाधान कशात आहे, तुम्ही गोड बोला, शब्द मोवळपणा ठेवा शब्दामध्ये. जेवढं कडक बोलसाल तेवढं कडक तुमच्याकडे येईल ना. जेवढं कडक बोलसाल तेवढं कडक तुमच्या घरात वातावरण होईल. जेवढं नम बोलसाल तेवढं फ्रेश वातावरण तुमच्या घरात राहील. म्हणून महाराज अजिबात असं चिडचिडपणा करायचा. आता आम्ही एकदा एका ठिकाणी कार्यक्रमाला गेलतो. कार्यक्रमाला गेल्याच्या नंतर मग महाराज कीर्तन झालं. आता रोज कीर्तन झाल्याच्या नंतर जेवायची कीर्तन झाल्यावर जेवतो म्हणजे. आणि त्या बाईला भला कटाळा परमार्थ असा. आणि हे बोलता महाराज शिवाय याला जमतच नव्हतं. सप्ताह कुठं उभाच, कुठं असू द्या सप्ताह तिथं आहे. महाराजाला घरी न्यायची आवड त्याला जास्त. मग हे आम्हाला आलं बापा, आम्हाला म्हणलं महाराज तुम्हाला आजची जेवायची व्यवस्था आपल्या दिली, आजची जेवायची व्यवस्था आपल्या दिली. आम्हाला काय माहिती त्याची बायको तशी येऊन. आम्ही गेलो जेवायला गेल्याच्या नंतर बसलो. मला जेवायला वाढ्याच्या नंतर त्या ठिकाणी मला भांडे आपू लागली पाहिजे, एवढी भांडे पाहिजे होती. म्हणून आम्ही मिळला तसा गुडका खाल्ला आणि निघालो आमच्या गाडीत वापिस. त्याचा मान राखला म्हणून जमलं. नाही तसे माणसं बी तुम्ही काय कमी नाही. असंच एका जणांना जेवायला नेल्याच्या नंतर मला ते बाईनं सुंदर स्वयंपाक केला. आम्ही चपाती खाऊ लागलो. आणि माझ्या ताटातली संपली चपाती. ते मदतून आवाज द्यायला, ए आनंद वाढ बाबाला भेटत कसं यांना कुठं. आम्ही का भिकारी हे का काय, एक तुमचा भाडा राखायचं आवाज यावं लागतो, विठ्ठल इतके नमुन्याचे लोक मला भेटतात. आता मला येतं तिथं, आता विठोबरोबर सुरू होतं ना, तिथून येऊ लागलो मी आमच्या मामाच्या दारासमोरून. एक पोरग भेटलं, म्हणला तुमचे कीर्तन आहे काय. म्हणलं चांगलं विचारलं बाबा. हो म्हणलं तुमचे कीर्तन. मग कशाच आहे. आता त्याला कशा सांगू, वर्षसराचं सांगू का तेरवीचं सांगू का सत्याचं सांगू. ते कशाचं विचारल्यानंतर त्याला कळतच नाही ना. इतके विचित्र राहतात मला. असं सहज जवळ वाटण चलत येऊ लागलो. तुमच्या गावात नाही सांगितलं, बाहेर गाव सांगतो, नाही तर गावाच्या बाहेर द्यायची नाही. बाहेर गाव असंच गेलो महाराज. गाडीवर जात असताना एक पोरग तंबाखू खाऊ लागला. तंबाखू खात असताना मला त्याच्या बापाची आपल्याला ओळख होती. तंबाखू खाऊ लागला. पप्प्या चांगलं नसते गाड्या तंबाखू खाणं, वय कमी होत असते, लवकर मरून जाशील, कॅन्सर होईल, असं होईल तसं होईल. त्याला जरा घेऊ घातलं. तेव्हा ग बसा महाराज, तुम्हाला काय म्हणला. महाराजाला हप्ते पोलिसाला, आपलं महाराजाला सत्तेन पोलिसाला हप्ते, तुमचा दणका उठला म्हणला. अरे म्हणलं तसं नाही रे बापा, आमचं जळू दे, तू सांगल तू तंबाखू खाऊ नको. ते म्हणला महाराज दुसऱ्याला शिकवतो, मला का शिकतो. मग मी म्हणलं बरं थांब. मग तिकडून त्याचा बाप येऊ लागला. बाप तिकडून येऊ लागला. मी म्हणलं हा. मग ते लगेच माझ्या मागे गेला, मागच्या गोळीमध्ये जाऊन लागला. मला काय झालं पप्पी, हातालेच वाघ होऊ लागला. मला तुम्ही तुमचं पा गबोस आहे म्हणला महाराज. मग पप्पा यायला तिकडून काय म्हणू नका. मला काय झालं आता, भेला काय भेला म्हणला तू. हा आपण म्हणला बापाला गिपाला कोणाला भेट नाही, याच्यात अर्धी मागते म्हणून मी लपलो. म्हणला विठ्ठल त्याला बी दर्दी पाहिजे महाराज. पोरं समजा बिघडत असतील त्याला बाप कारण, त्याला घरचे कारणीभूत राहतात. पोरग बिघडत पण त्याला त्याच्या कोणाच्या हातात आहे, आईच्या हातात आहे, पप्पाच्या हातात आहे. कसं पोराला नीट करायचं ते भाग विषय सोडून द्या. आता तुमची लेकरं तुम्हाला कशी करायची कशी नाही तर आम्ही काय सांगणार, बरोबर आहे का. आम्ही तर आमच्या चांगल्या मार्गाला लागलो, मोठ्यापणा नाही पण चांगला मार्ग आमचाच आहे. कलियुगामध्ये टिकायचं असलं बाळूमामाची महाराज भाकणूक निघाली आताची भाकणूक. राजकारणामध्ये खळबळ होईल, 100 वर्षाचं आयुष्य होईल. गेल्या वर्षीची बी मी आवर्जून वाचली होती भाकणूक. यात्रेमध्ये भाकणूक निघत असती
गेल्या वर्षीची जशी निघाली तशीच राजकारणामध्ये खळबळ आहे का नाही? कोणता पक्ष मारा, कोणी कोणाच्या ताटात जाऊन जेवायला. तुम्ही त्याच्या नादी लागू नका. तुम्ही परमार्थाच्या नादी लागा. तुम्ही परमार्थाच्या नादी लागा, राजकारणाच्या नादी लागू नका. ते दिवसात बापात लागेल. कार्यकर्ते बिनती बरोबर आहे का? कोण कोणाच्या पार्टीत झाले ते सकाळी उठल्याशिवाय त्याला याला कार्यकर्त्याला मिळला आपला कोणता झेंडा घ्यावा, आपण नेमकं कोणता झेंडा घ्यावा. आता हे 4-5 झेंडे एका जागी आले, झेंडा कोणता घ्यायचा म्हणून मला त्याच्या नादी नाही लागत. आपण आपलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल सोडून द्या महाराज. चोकोबरायांनी देवाला सांगितलं ना, देवानं सांगितलं चोकोबराय तुम्ही हे लक्षात ठेवा की या मृत्यू लोकात जरी तुम्हाला मान नसला ना तर स्वर्ग लोकातले देव तुम्हाला डोसके घेऊन असतील. काय म्हणले? स्वर्गातले देव तुम्हाला डोसके घेऊन असतील. असं स्वर्गामध्ये एकदा इंद्रदेवाकडून महाराज घोर पाप झाला. पाप झाल्याचं तुम्ही म्हणत असता स्वर्गात गेलो आता ताण नाही, आपण जप केला, आपण काय वाईट आहेत काय? आपण वाईट नाही तर आपल्याला स्वर्गच मिळणार आहे. तुम्हाला जरी स्वर्ग जरी भेटला ना, जन्म मृत्यूच्या फेऱ्यात तुम्ही वापिस नाही. जन्म मरणाचा फेरा चुकला पाहिजे महाराज. 84 लाख युनिटून महाराज जन्म घ्यावा लागते तेव्हा मानवाचा जन्म घडत असते. आपल्याला 84 लाख जन्म घ्यायला लागतात, किड्याचा मुंगीचा. आणि या जन्मात आल्याचा माणूस आहे जिंदगी जगून घ्यायची. काय पाहायचं, काय पाहिलं माणसं? तसं नाही महाराज. तुम्ही असा मुठीत सोन्याचा शिक्का केला तुम्ही आणि म्हणजे आता मी हे वरी घेऊन जाणार आहे असा मुठीत आवडला आणि तुम्हाला सरनाव टाकलं आणि तुम्ही जाळले कधी पकडून खाली पडत तुमच्या संग वर येणार. विठ्ठल विठ्ठल गर्व सुद्धा कोणा गोष्टीचा करायचा नाही महाराज. इंद्राला लय गर्व होता. इंद्राच्या पाप झालं, 5 प्रकारचं महाराज अमृत अशुद्ध झालं, अपवित्र झालं, खराब झालं महाराज. अमृताचा वास सुद्धा लागला. स्वर्ग लोकांमध्ये अमृत ताण आणि अमृत भूक. स्वर्ग लोकांमध्ये आपल्यासारखं नाही. तिकडे वरण भात चपाती बुंदी शिरा इकडे तिकडे नाही तसं. तिकडे फक्त अमृत प्यायचं आणि अमृतच खायचं असं काम आहे. पण ते अमृत त्याला भेटलंच महाराज. मनाच 1 महिना परेशान, 1 महिनाभर परेशान महाराज. ती अशुद्ध झालं. समजा देवाकडे जाणे खळबळ उडाली महाराज. कोणाकडे जावा, कोण शुद्ध करेल? त्याने सांगितलं यज्ञ 124 प्रकारचे यज्ञ आहेत. 124 यज्ञ केले महाराज. 123 यज्ञ केले तरी अमृत शुद्ध झालं नाही. 124 यज्ञ करण्यासाठी कन्या लागते. तर कन्या ही प्राप्त झाली महाराज इंद्रदेवाला. कन्या प्राप्त झाल्यानंतर 24 यज्ञ सुद्धा फेल गेला. 24 यज्ञ सुद्धा फेल गेला. एवढे यज्ञ करून सुद्धा यज्ञामध्ये तुपाची धार किती असं केळीचं पान जेवढं पसरलेलं राहते का तेवढी तुपाची धार एका यज्ञात होती. एका यज्ञामध्ये तेवढी धार होती. आता तर बाया तूप अशा एवढ्या डब्यात होता. पंक्तीला कसं तूप फिरवायची पद्धत आली आता. 4-5 अशी इस्त्याचे खडे घेतात, त्याच्यावर 2 ठेंब टाकतात, पंक्तीला फिरतात. तुपाचा वास. पहिले मला तूप होत, आता तूप म्हणलं की चूप म्हणाले. विठाल विठू तेवढी महाराज तुपाची धार होती. तेवढी यज्ञ केल्याच्या नंतर सुद्धा अमृत शुद्ध होईन गेलं. तर आता करायचं काय? त्यावेळेस महाराज नारद मुनीला ते भेटले. नारद मुनीने सांगितलं पुऱ्या खबरा ज्या सांगतात आता तुम्ही आता लोकमत देशोन्नती हे काहीच नाही. याच्यापेक्षा भयानक जे बातमी पसरवणारा माणूस होता ते होता नारद मुनी. नारद मुनीने महाराज त्या ठिकाणी आले. नारद मुनीला त्यांनी विचारलं महाराज असं असं झालं. त्यावेळेस त्यांनी सांगितलं याच्या एकच उपाय तुम्हाला, मृत्यू लोकात जायचं आणि चोखोबर तुमचे अशुद्ध अमृत शुद्ध करून देते. त्यावेळी इंद्रानं मात्र ताण आला. इंद्र म्हणला मी एवढा राजा खाली इतके माणूस एवढ्या छोट्याशा गावामध्ये जाऊ. मंगळवेड्यापाशी गाव आहे महाराज त्याचं. एवढ्याशा छोट्या गावामध्ये जाऊ, एवढ्याशा छोट्या माणसाकडे जाऊ. मग महाराज एवढी यज्ञ मोठमोठ्याने केली म्हणलं छोट्या माणसाकडे आता जावंच लागतं. मग आल्याच्या नंतर महाराज
एका झाडाखाली चोकोबर आहे भजन करीत बसले होते. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी त्यानं 5 अशी ती गाडी आणली होती. वरी बसल्याच्या नंतर नुसतं बसून भेट तर नाही घेतली, भेट तर अजिबात घेतली नाही. काऊन तर अहंकार, माणसाच्या मनात अहंकार नसला पाहिजे. गर्व कोण्या गोष्टीचा करता, गर्व कोणत्याही गोष्टीचा नसला पाहिजे. महाराज आज आहेत ह्या गोष्टीचा गर्व पाहिजे. आपल्याकडे काय आहे याचा गर्व नसला पाहिजे. आपण आज कोणामुळे आहेत ह्या गोष्टीचा गर्व महत्वाचा आहे. म्हणून मला गर्व नसला पाहिजे. गर्व झाला त्याने मला चारी मडक्याची टोपणं उघडली, चारीचा वास घेऊन पाहिला. तर पहिलं जसं अमृत होतं का तिथलं शुद्ध, त्याच्यापेक्षा खास वास त्याचा येऊ लागला. त्यानं चाखून पाहिलं, टेस्ट नंबर 1 येऊ लागली. आता त्यालाच माहिती चाखून पाहिल्यामुळे कशी टेस्ट होती, पण टेस्ट नंबर 1 येऊ लागली. तर 4 ढक्कन उघडे आणि 5वं ढक्कन उघडत नाही, तसाच वरी गेला. शुद्ध झाल्याच्या नंतर काम झालं की महाराज माणसाची एक सवय, काम झालं की कोणाला लात मारतात. एकदा जन्म दिला, 9 महिने 9 दिवस आईनं सांभाळ. किती? 9 महिने 9 दिवस आईनं सांभाळ. आईला सांभाळल्याच्या नंतर महाराज जन्म दिल्याच्या नंतर बापानं चालायला शिकवलं. चालायला शिकल्याच्या नंतर कसं जगायचं ते शिकवलं. जेव्हा याला अन्नात फरक कळाला तोपर्यंत महाराज आईबाप जगवतात. आईबापानं जगल्याच्या नंतर पुन्हा जेव्हा त्याचं लग्न होतं ना, त्याच्यानंतर महाराज अवलाद बदलते. असं झाल्याच्या नंतर महाराज एवढं बी वाईट कसं आपल्या आईबापाच्या हातात सुद्धा येते. विठ्ठल विठ्ठल म्हणून गर्व नसला पाहिजे कोण्या गोष्टीचा. गर्व कोण्याही गोष्टीचा नसला पाहिजे. गर्व झाला महाराज 5 डबके त्याने आणले होते खाली, 5 मडके आणले होते. मी एक मडकं तसंच ठेवलं आणि वरी गेला. वरी गेल्याच्या नंतर मला तिथं उघडून पाहिलं, समजायला भूक लागलेली. 1 महिना झाला बेजार होती ती, अमृत अशुद्धच. 1 महिना झाला बेजार होते, समजे जण बेजार. आणि मग आणल्याच्या नंतर मला समजे त्याचं तुटून पडे, समजायला खाल्लं, पोट भरून घेतलं. पण जे पाणी होतं का, म्हणजे अमृताचं जे 5 नंबरचं डबकं होतं, 5 नंबरचं जे मडकं होतं तेच अशुद्ध होतं. पण जेवण झाल्याच्या नंतर जे महत्वाचं राहते ते पाणी. महाराज पाण्याशिवाय आपण जगू शकत नाही. तुम्ही 10 दिवस उपाशी राहा, तुम्ही जगू शकता, पण बिना पाण्याचं जगू शकत नाही. पाणी आहे तर जीवन आहे, जल आहे तो कल आहे. असं जेवण महाराज तेच जेवण झालं, पण पाण्याचं ते पाण्याचं अमृत अशुद्धच होतं. त्यावेळेस त्यांनी सांगितलं आता तर नक्की पुन्हा जावंच लागतं. तेव्हा नारद मुनीच्या डोळ्यात पाणी आलं. नारद मुनीने सांगितलं, हे इंद्रदेवा तुझ्यामध्ये किती अहंकार आहे रे, किती अहंकार आहे की तू साक्षात ज्या माणसाकडे गेलता ना, पांडुरंग त्यांच्यासाठी राबतो. त्या संताकडे जाऊन देखील त्या नुसतं महाराज रामकृष्ण हरी जपानं तुझं अमृत शुद्ध झालं, साधी तू त्यांची भेट सुद्धा घेतली नाही, त्यांना नमस्कार सुद्धा केला नाही. त्यावेळेस मला इंद्रदेव वरून खाली आला, पंचमी मला नमस्कार केला. नमस्कार केल्याच्या नंतर ज्ञानोबा आहे त्याचा दृष्टांत देतात पहिल्या चरणात. रामकृष्ण नामे हे दोन्ही साई, रामकृष्ण दृष्टांत 2 बरोबर आहे. आता आपला राहिला अर्धा तास.
अर्ध्या तासामध्ये आपल्या जीवन घडामोडीवर राहिले 2 चरण सोडू. विठ्ठल विठ्ठल. महाराज सांगतात रामकृष्ण नाम घेतल्याची ताकद तुम्हाला 2 उदाहरण दिली. पटले का नाही? कीर्तन समजायले का नाही? कळायले नाही कळेल ते तुमचं नातू म्हणून माफ करा. विठ्ठल विठ्ठल. रामकृष्ण नावाची ताकद महाराज या 2 उदाहरणामध्ये तुम्हाला सांगितलेली आहे. त्यानंतर दुसरं चरण काय आहे तर रामकृष्ण नामी हे दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मराकारे आपुली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावे. ज्ञानोबा सांगतात आपल्याच हातात आहे आपली संसार बंधनातून कशी मुक्तता करायची. त्या संसार बंधनातून मुक्त व्हायचं असेल तर ज्ञानोबांनी पुन्हा पहिले चरण सांगितलेलं आहे. कसं तर रामकृष्ण नामी हे दोन्ही साजिरी. रामकृष्ण नामातच महाराज संसार बंधनाची मुक्तता आहे. विठ्ठल विठ्ठल. रामायणातील एक कथा तुम्हाला सांगतो. आता भागवत कथा चालू आहे इथे तर रामायणातील एक कथा सांगतो कारण की भागवत कथेमध्ये मला तुम्हाला समजत माहित राहत. रामायणातलं ते तुम्हाला समजत माहिती आहे कारण की दरवर्षी तर मला वाटतं रामायण वाचतात. दरवर्षी रेग्युलर मला वाटतं रोजच सुरू राहते. विठ्ठल विठ्ठल. तुम्हाला एक साधा आणि सरळ सोपा प्रश्न विचारतो महाराज. एक झाड होतं. झाड असं धर 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 पेटलं. कसं पेटलं? झाड असं धर 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 पेटलं. पेटल्याच्या नंतर त्या महाराज त्या झाडावर समधे पक्षी होते. समधे पक्षी बसलेले भाजप काँग्रेस राष्ट्रवादी ते नाही डोक्यावर नाही मनपावूनच जाते असं का महाराज. समधे पक्षी सर्व प्रकारचे पक्षी त्या झाडावर बसलेले होते महाराज. बरं झाडाला आग लागल्याच्या नंतर पक्षी पश्चिमेला उडतात का दक्षिणेला? पहिलं मंडळ पक्षी पश्चिमेला उडतात का दक्षिणेला? तुम्ही विचार करा तोच मी चहा पिऊन येतो. पश्चिमेला नाही उडणार दक्षिणेला नाही उडणार. जिकडं वाट भेटल तिकडं उडणार पक्षी. जिकडं वाट भेटल तिकडं उडणार. तसंच या अंतर इंद्रियाचं आहे. मग याला जेव्हा आग लागली तो अहमब्रह्मास्मी रूपाचं अहमब्रह्मास्मी रूप धारण करायचं महाराज. हे या ठिकाणी सांगतात. विठ्ठल विठ्ठल. आहे मी समधी जण लय बोर झालेले दिसायले. डोळे लागले जांभळे द्यायले तर आहे का नाही? देवाची शपथ सांगतो महाराज कोण्या गावला जाऊ दे कधीच मी टाळ्या वाजवा म्हणलं नाही. काय काय महाराज लोक टाळी वाजवा. अरे मी म्हणलं बसलेत मुकाट्यानं बसून ते आहे ते जायचे उठून यायला टाळी वाजवा म्हणलं बरोबर आहे का नाही? तुम्ही म्हणायचे महाराज म्हणते टाळी वाजवा चाललो मी घरी असं राहते महाराज. जास्त बोर बी व्हावा नाही. हाय त्या टायमात उरकून घ्यावा असं लय बोर होऊ देणार. नवीन आहे आपल्याला माहित आहे कुठं काय द्यायचं कुठं काय नाही. विठ्ठल विठ्ठल. असं ज्या ठिकाणी महाराज कीर्तनाला गेलो होतो आणि एक माणूस एवढं लाकूड घेतलं आणि मंडपाच्या काट्या काट्याने फिरू लागला. कीर्तनाला उभं राहिले बसून मला धगधुकत कस काय उभं राहिलं बापा माणूस
कस काय उभं राहिलं? मी त्याला हळूच विचारलं, काय झालं मामा? ते म्हणलं काय नाही, तुमचं चल दे म्हणला. याची तारीख कोणी घेतली? त्याला पाहिलं म्हणला. ही तारीख कोणी घेतली? त्याला पाहिलं म्हणला. विठ्ठल हो, म्हणून एकदा फ्रेश व्हा, टाईट बसा. सौदा हातावरी करा हातावरी. बेजार होऊ द्या, काय व्हायचं त्याला. आता 2 तास आम्ही उभा आहे, बिचाऱ्याने टाळ वाजली. मी इथं बडबड करायलो, इथं वाजवायला. तुम्ही काहीच केलं नाही, खालून बसून नुसतं हसायचे. हसायचा मौका आला तुम्ही हसायले महाराज. लक्षात ठेवा, हात वरी करा, वरी करा हात. हा, असेच राहू द्या, मी येतो थोड्या वेळा. महाराज बोर होते ना तुम्ही, बोर होता समजा माझं जे कीर्तन बोर व्हायला लागलं, खेमाना चेहरे पाडायचे. हा, आणि मी आता समजा एखादा जोक घेतला, विनोद जर घेतला तर खळखळून हसायचे. असं नसतं पाहिजे, पाण्यासारखा स्वभाव पाहिजे, पाण्यासारखा. हात टाईट, बंधू हात वर. विठोबा पुन्हा फ्रेश करू आपण. पुढे तर 2 विठ्ठल विठ्ठल. पुरुष मंडळी एकदा माय मागे बसेन का, आहे का नाही? तुमचा स्वर लागत नाही, मोहा स्वर लागत नाही, याच्या संग आपल्याला म्हणता येत नाही. म्हणून आपण दोघं हा, तुकाराम 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 तुकाराम. हो तुकाराम 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 तुकाराम. महिला मंडळ नंतर यायच्यात नका म्हणतो. तुकाराम 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 तुकाराम. वा, हे तुकाराम तुकाराम संध्याकाळी गुलाबजाम. आता महिला मंडळ हा, याच्यापेक्षा जास्त आवाज निघाला पाहिजे. जास्त तुम्ही इथं महिला मंडळच म्हणा, कोणत्या शब्दात होत्या इथं म्हणून नाही. महाराष्ट्रामध्ये कोणत्या ठिकाणी जा, परमार्थाला जास्त वेळ महिला मंडळाची. म्हणून तुम्ही मागा म्हणा महाराजा. नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई म्हणा, समजा म्हणा. नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई. सोपान काका मुक्ताबाई, सोपान काका मुक्ताबाई. नामदेव जनाबाई, सोपान काका मुक्ताबाई. अहो मागची बाई म्हणत नाही. विठ्ठल विठ्ठल. अशा प्रकारे महाराज मज पामरा जशी. हॅलो, अरे ये दिवशी त्या आमच्या कीर्तनात बसत नाही, तुम्ही गपची बसा घरी. विठ्ठल विठ्ठल. येरीच मी नवीन आहे, असं मदत कोणी बोलते की आपलं चकीच कर. असं ना, नवीन माणसाला कळत नाही ना. हा, तुम्ही एक संध्याने घेतलं पदरातून कीर्तन, जरा चांगलं झालं असं मला वाटायचं. तुम्हाला काय वाटत काय? मग कीर्तनाची खरी व्याख्या सांगायची म्हणलं ना, तुम्हाला पटणार.
तुम्ही बसणार नाही कीर्तनाला. तुकाराम महाराजांनी कसं कीर्तन केलं महाराज? 2 घंटे कीर्तन राहतात ना, 2 घंटे रामकृष्ण हरी. कीर्तन खरं कीर्तन कोणचं आहे तर रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. तसं कीर्तन महाराज एका ठिकाणी सुरू झालं, मंडप सारा रिकामा झाला. डोळे महाराज डोळे धागा, डोळे धागले रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, राम. महाराजांना डोळे उघडूच तो सारा मंडप रिकामा. एकच माणूस खंबेल टेकून येऊन बसला. काय परमार्थिक माणूस आहे बापा. कीर्तन हुसुगीत बसला. पण मग ते कीर्तन झाले तुम्ही खरंच परमार्थिक माणूस आहे, तुमच्यासारखा गावामध्ये माणूस आहे म्हणून. हा महाराज म्हणला मी बी गवाच गेलो असतो, तुम्हाला तुमच्या खाली मी भोंगडी अडकून होती म्हणून विठ्ठल. सर्वांनी महाराज सुंदर कीर्तन श्रवण केलं, याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. जाता जाता एवढं सांगेल, माय पित्यांची सेवा करा, साधू संतांची सेवा करा, नामस्मरण करा. नामस्मरण केलं काय केल्यानं काय होतं? नारद एका जागेवर थांबत नव्हता, ते एका जागेवर थांबला, त्याचा श्राप मिटला ना. हा म्हणून तुम्ही सतत भजन करा, विठ्ठल विठ्ठल. आता जाणकार मंडळी म्हणतील महाराजांनी एकाच चरणावर सोडली. महाराज जेवढी माझी बुद्धी आहे अशी 4 उदाहरण आहेत महाराज. अशी मी माझ्या बुद्धीप्रमाणे 4 उदाहरण सांगू शकतो, एवढी माझी कॅपॅसिटी आहे. पण टाइम नाही ना, टायमाच्या आधी उरकावं लागेल ना, टायमाच्या आधी मला उरकावं लागेल. टायमाच्या पुढे गेलो तुम्ही मग तसं एखादं काटू घेऊन फिरण मंडपाच्या साईडने थांबले तारीख वगैरे. बरं झालं योग योगानं सप्त्यावाल्याने आमच्या आजोबाकडे तारीख दिली. विठ्ठल विठ्ठल. जेवढं होईल तेवढं नामस्मरण करीत जा. नामस्मरणाची ताकद तर तुम्हाला कळेल. आता तुमच्या मनावर काय काय तुम्ही काय करता बसला. खरे महाराज सांगायचे ते खरे बाबा. रामकृष्ण हरी जपामध्ये काय ताकद आहे मला. वाल्या पोळी तरला त्यानं मला रामायण लिहिलं. केलं रामायण रामा प्रभू श्रीराम जन्माच्या अगोदर त्यांचं महाराज जीवन चरित्र रचलं होतं. कशामुळं? नाव घेतल्यामुळं. नामात महाराज खूप ताकद आहे. नामस्मरण करणाऱ्या व्यक्तीच्या सहज बोलण्यातून सहज उपदेश केला ना तर माणसं तयार होतात. महाराज मारुतराव महाराजाला समजा एखाद्या वेळेस जर कटाळा आला, असं म्हणजे याला कटाळा नव्हता, आता वयोवृद्ध होते ना, तर त्यानं जर समजा एखाद्याला खालून जर उठलं कीर्तन कर, ते आज ते कीर्तन करायचे महाराज. ते लोक कीर्तन करायतात, त्याच्याकडे महाराजांना दिलेली उपरणे आणि देव पूजा करतात त्याची. सहज बोलाने
जर केला ना महाराज संतांनी तो माणूस किती मोठा तयार होतो. सहज सहज उपदेश करणार ना. आपल्या सहज बोलण्यातून एखाद्याचे भांडणं असे लागतात मारामारीच आपल्या सहज बोलण्यातून. साधी एसटी थांबत नाही आपल्या सहज बोलण्यात. थांबते का? आता फ्री झालंय त्याच्या आम्हाला माहिती आहे. आमचं हॉटेल इथं आहे बस स्टँड त्या चौकात आहे. तर गाडी तिथं थांबत नाही. गाडी इथं थांबते. जिथं थांबायचं तिथं थांबत नाही. एवढा गर्दा आहे. साधी एसटीला हात दिली ती एसटी थांबत नाही. संतांच्या महाराज शब्दामध्ये ताकद आहे. मी म्हणत नाही तुमच्या पोराला माळगाला एखाद्या वनामध्ये पाठवा आणि त्याला साधू करा. तुम्ही त्याला साधू करायची गरज नाही. तुम्ही त्याला अजिबात साधू बनवू नका. सध्याच्या काळाची गरज सुद्धा नाही साधू बनायची आणि होऊ बी शकत नाही. साधू होणं का सोपं आहे काय? ब्रह्मचर्याचं पालन करणं ह्या माणसाला जेवढं जमलं मारुतीराय तसं कोणाला जमलं नाही. त्याच्या नुसत्या घामाच्या थेंबातून मकरध्वज नावाचा त्याचा मुलगा जन्माला आला. नुसत्या घामाच्या थेंबातून जेवढं महाराज त्याचं ब्रह्मचर्याचं पालन होतं. तसं न करता आपण काय करतो लहान लेकराला मोबाईल देतो आणि ती मोबाईल पाहिजे ती सुरू होती शांताबाई आता माझी सटकली त्याची सटकली तुमची वाट लागते. ती सटकली तुम्ही बापापेक्षा लेकराला जास्त मोबाईल मधलं कळायला. बापापेक्षा जास्त लेकराला मोबाईल मध्ये कळायला. आता परवा दिवशी कटिंग करू लागलो. कटिंग करताना बारका मुलगा महाराज कटिंग करता आला. त्याला नाव्याने विचारलं तुला कोणता कट मारायचा रे? ते मला नाव माहित नाही आणि येत नाही तर अवघडच नाव. त्याला विचारलं कोणता कट मारायचा? ते म्हणला हिरो सारखा. त्याला विचारलं कोणचा हिरो? ते म्हणला विजय थलपती साऊथचा हिरो आहे त्याच्यासारखा कट मारायचा मला. एवढी परिस्थिती आताची बिकट झाली. त्याला जर विचारलं असतं ना तुकाराम महाराज कोण होते त्याने सांगितलं असतं का? नसतं सांगितलं. त्याला गुज्जर सांगितलं असता मेला दिनोका पण हे सांगितलं नसतं. संतांचं म्हणलं की महाराज देवाचं म्हणलं की आता कटाळायला लोक हे सत्य हे करायचे लोक त्याला काही काही जण विरोध करतात. पण विरोध कधीच केला नाही पाहिजे. चांगलं व्हायला ना तुमच्याच्यानं होत नाही ना येऊन बसा. घातलिया भय नरकात क्षेत्राकडे मला आता येण्याची जर 60-70 वय ओलांडलं की मला इकडे वळतात. महाराज आम्हाला देव देव करा वाटायला ह्या वयात. हा म्हणलं आता कसं काय तुम्हाला उजळ देव देव करायला? तर म्हणला दाता नाही तर चावण चावण म्हणून देव देव करायचं नसतं महाराज. या क्षेत्रात मला तरुण वळवा ना जेवढी होता तेवढी तरुण गोळा करा. तरणा भाग्यवंता नटे हरी कीर्तनात. आता म्हाताऱ्याचं काम नाही इकडे. म्हाताऱ्याने मस्त पान सांभाळायचं देवाला सांभाळायचं काम तुमच्याकडे. परमार्थ करण्याचं काम तरुणाकडे देऊन टाका शक्य होईल तेवढं. आणि इकडे जर एकदा जर कल वळलं नाही तर सप्ती बंद पडायची शक्यता राहते. बरं आता तुम्ही झाल्याच्या नंतर कोण सप्ताह करणार आहे? तर माया वयाची सप्त्याकडे वळता काय? आता आमचेच काही काही मित्र आहेत
तेल नको नको वाटते. शेजारी घराच्या शेजारी सप्ताहात तेल वाटत बापा बाबा 8 दिवस तर पाहिजे गावात नाही झोपत लागत नाही रे. हा आता लय आवड झाला मला. मग ते जाते शेतात झोपायला. तसं नसते मला. थोडा जरी कीर्तनातला एक जरी शब्द घेऊन गेले ना मी म्हणून नाही पूर्ण कीर्तन नेलं आम्ही काय करायचं. आमचं भांड हे होईल. आमच्याकडे भांडवल संपन्न ना. तुम्ही जर समजच घेऊन गेले तर रोज रोज सप्ते करायची गरजच नाही पडणार तुम्हाला. पण सप्ताह तुमच्या याच्यासाठी नाही. मला माझं कीर्तन जे होतं तुम्हाला चांगलं वाटावं याच्यासाठी अजिबात नव्हतं. फक्त ह्या नारदाच्या गादी उभं राहून मी तुम्हाला उपदेश करतोय. तुमचं चांगलं व्हावं म्हणून माझं कीर्तन होतं. विठ्ठल जेवढं होईल तेवढं निर्व्यसनी राहा. आई बापाची सेवा करा. तसेच मी मुळीत नाही माळ घाला. बरोबर आहे का. ह्या काळात गुरु होणं लय अवघड आहे. म्हणून मला तुमच्या आकारानं तुम्हाला माळ घालायची तर घाला नाही तर नका घालू. आम्हाला काय हा माळ घातल्यानं थोडं तुम्ही दक्षिणा देणार आम्हाला. माळ घातल्या आमचे माळीचे पैसे जातात ना. विठ्ठल विठ्ठल. असं नाही की माळ घातल्यानंच परमार्थ होतो. बिना माळीचा सुद्धा परमार्थ होतो. निर्व्यसनी राहा आणि नामस्मरण करा. एवढं बोलून मज पामर आहे काय थोरपण पायीची वाहन पायी भरली. याप्रमाणे महाराज मला जसं जमलं तशी मी या ठिकाणी सेवा करण्याचा प्रयत्न केला. चुकलं उकलं असेल तुमचा नातू म्हणून तुमचा मुलगा म्हणून तुमचा भाषा म्हणून माझं जे चुकलेले शब्द आहेत ते मला परत द्या. रुमाला मोठा आहे मग बांधून घेऊन जातो गावाकडे. त्याला सुधारित करून 2-4 मुद्दाम ठेवलेत पुढच्या वर्षीसाठी. पुढच्या वर्षी घ्यायचं आणि त्याच्या पुढच्या वर्षी एकदा महाराज बोलीला त्याला 3 वर्ष बोलावं लागते. हे नियम माहितच नाही लोकांना. सांगावं लागेल ना आपल्याला. पण आपल्याला उद्या बोलवायचं नाही ना. म्हणतात लयच बोर केलं ते ना. काही सांगू लागल्या. काही बी नाही सांगितलं महाराज. जे पुस्तकात आहे वाचून सांगितलं. मी म्हणत नाही माझ्या स्वतःच आहे. माझ्या स्वतःच या ठिकाणी काही नव्हतं. जे चुकीचं आहे ते बांधून माझ्या गठुड्यामध्ये टाकून द्या. रुमाली ठेवतो त्याच्यामध्ये टाकून द्या. धरताच येत नाही ते टाकता करून. हा तर महाराज तुम्हाला जर समजच कीर्तन कळालं असतं तर रोज रोज सत्य करायची गरज नसती पडली. महाराज लोकांना आमचं दुकान बंद केलं असतं तुम्ही. म्हणून तुम्हाला माणसाचं एक असं गुणधर्म आहे. किती सांगितलं तात्पुरतं सप्ताह बसला. महाराजांना काय सांगितलं काय आजचे महाराज होते म्हणला काय कीर्तन केलं ते ना. आणि जरसा मंडपाच्या बाहेर गेला तेच धंदाच आहे म्हणला. तिला काय सांगितलं असतात घरी जाऊन असं सप्ताच्या मंडपात आलं. काय सांगू लागला बुवा. तरुण होता लहान होता पण काय सांगितलं महात्म्यानं हे महात्मा. आणि बाहेर महाराज डोक्याचा धंदा झाला म्हणजे आता तेला काय लागलं तेच सांगायचं काम आहे. आपण ह्या काना ऐकायचं ह्या काना सोडून द्यायचं. तसंच ह्या काना ऐकून ह्या काना सोडून दिलं डायनामिक जायची शक्यता राहते. विठ्ठल विठ्ठल. झालेली कीर्तन रूपी सेवा तुम्हा संत मायबापाच्या चरणी तसेच मारुतीरायाच्या चरणी चिंतामणी महाराजांच्या चरणी योगानंद महाराजांच्या चरणी अर्पण करून हे महाराज मंदिराचं जेव्हा काम झालं तेव्हा या ठिकाणी मला प्रसाद म्हणून खीर भेटायची. लहानपणी मुद्दाम भांडणं करून या ठिकाणी येत होतो. त्या मठात महाराज ते गोशाळा आहे नाही तर पाठीमागं त्या गोशाळेमध्ये एक महाराज राहायचे. ते मला आवर्जून 5 ते पहिले 2 वाला बिस्किट पुढायचा होता पार्लेची. आता ते कंपन्या बी जुन्या मला बंद झाल्या. काय त्याच्या कंपन्या बी बंद झाल्या. वॉशिंग पावडर निरमा दूध की सफेदी निरमा से आई रंगीन कपडा भी खिल खिल जाई. वॉशिंग पावडर निरमा आता बंद झालं महाराज. जुनं काय राहिलं नाही. आता नवीन आलं काय विंबार आणि ते हे आगाव. विठ्ठल विठ्ठल. बिस्किट पुढे द्यायचे खायला.
तिथं जर माझं दर्शनाला गेलं ना तर दोन मला बिस्किट पुढे देत होती आणि इथं खीर असायची वाटते मी देत होती कधी भजी करत होती कधी खीर प्रसाद असं रोज सकाळी आरती झाली आता आहे का नाही माहित कारण की इकडे नाही मी विठ्ठल विठ्ठल म्हणून झालेली कीर्तनरूपी सेवा तुम्हा संत मायबापाच्या चरणी तसेच गान गंधर्व असतील मृदुंगाचार्य असतील तसेच या ठिकाणी माझ्यावर प्रेम करणारे सर्वच मंडळीच्या चरणी नमस्कार करून तसेच माझे गुरुवर्य रोहित महाराज पांचाळ माऊली महाराज मुडेकर यांच्या चरणी तसेच आई वडिलांच्या व माझ्या मेन म्हणजे माझं जे दैवत आहे माझा जे जीवनाचा आराखडा ज्यांनी तयार केला ते माझे आजी आजोबा त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन सेवेला पूर्णविराम ज्ञानेश्वर जय विठ्ठल